पार्वती देवी म्हणल्या होत्या अगदी तसंच आहे हे लक्ष्मी तीर्थ। रंग्या, आता माझ्यासाठी एकच कर, वाड्यावर जा आणि तूप आणून दे मला। मावशी गंगे, तुम्ही माघारी घरला गेला तरी चालेल। बरं बानू, आता तू एकली काय करणार आहे? अगं मला हत होम करायला पाहिजे आणि त्यासाठी मला बेलाची पानं, बेलफळ आणि तूप पाहिजे आहे बघ। बरं तुम्हासनी असं एकलं सोडून आम्ही कसं जाऊ? गंगे, अगं हे होम मला करायच हो, आणि सकाळ व्हायच्या आत हे होम व्हायलाच पाहिजे। आणि देव असताना मला कसली आली काळजी। ती म्हणती ना, चला मग तिला जे काय पाहिजे ते आणून दे तुम्ही। बानू, आज लक्ष्मी तीर्थावर तू जो पवित्र हवन केला आहेस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे। बानू, या पवित्र तीर्थाच्या दर्शनाने आणि या होमामुळे तू खूप मोठ्या पुण्याची वाटेकरी झाली आहेस। आणि हेच संचित तुला शिवलोकात घेऊन जायला सहाय्यभूत होईल। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते। हो, आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ। सॉरी। सॉरी काय त्या? नेहा आले। आई, मी येते। हो काकू येते।
सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.